न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। 1 मे आहे आपल्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र दिन। आणि हा महाराष्ट्र दिन नुसता काहीतरी एक दिवस सापडत नव्हता म्हणून नाही केलेला, तर संयुक्त महाराष्ट्रासाठी जो संपूर्ण महाराष्ट्राने लढा दिला, रक्त सांडलं, हुतात्मे दिले, त्या संघर्षाची यशोगाथा सांगणारा आजचा हा दिवस आहे। म्हणून सर्वप्रथम मी त्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करतोय। काल मध्यरात्री जाऊन हुतात्म्यांना मी वंदन केलं आणि त्यांच्या चरणी मी शपथ घेतले। ही शपथ तुम्ही घेणार आहात की नाही हा तुमचा प्रश्न आहे। याचं कारण असं की त्यावेळेला सुद्धा जे हुतात्मे झाले, 105 हा आकडा कागदोपत्री आहे, पण त्यावेळेला ज्या एक परदेशी पत्रकार आल्या होत्या, ताया झिंकीन, त्या महिलेनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे की त्या जेव्हा रुग्णालयात गेल्या होत्या बघायला, तेव्हा त्यांच्यासमोर जवळपास 200-250 मृतदेह पडलेले होते। आणि महाराष्ट्राबद्दलचा आकस हा त्याही वेळेला दिसला होता। मोरारजी देसाई कुठून आले होते? त्यांनी गोळीबाराचे आदेश दिले होते आणि पोलिसांना सांगितलं होतं की माणसांना मारण्यासाठी गोळ्यांचा वापर करा। मराठी माणसं मेली तरी चालतील, पण गोळी वाया जाता कामा नये। हा आकस तेव्हापासूनच आहे। अगदी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, इंग्रजांची वखार। आता सुरतेचे 2 जण महाराष्ट्र लुटतायत आणि मी शपथ घेतलेली आहे की माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राला जे लुटतायत त्या लुटारूंचा सुपडा साफ केल्याशिवाय मी राहणार नाही। महाराष्ट्राला जे लुबाडतायत, महाराष्ट्राला जे ओरबाडतायत, मग ते कोणी असो, त्यांना नेस्त नाबूद केल्याशिवाय मी राहणार नाही। मी शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहे आणि ही शपथ तुम्ही सुद्धा घ्यायला पाहिजे। आपल्या डोळ्या देखत महाराष्ट्राची विल्हेवाट लावतायत आणि तरी सुद्धा मतं मागायला निर्लज्जपणाने हे वखवकलेले आत्मे महाराष्ट्रामध्ये फिरू कसे शकतात? आज भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना मी तर धन्यवाद देतोच। इकडे सुद्धा जे कोणी सगळे शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आले असतील त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय नक्कीच, कारण या कठीण प्रसंगामध्ये तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात। विशेष म्हणजे सत्यजित, सुजित, उल्हासदादा, तुम्हाला मी खास धन्यवाद देतोय, तुम्हाला खास धन्यवाद देतोय, कारण हे तुमच्यासाठी अक्षरशः मरमर मरणारे शिवसैनिक, निष्ठावान, अरे निष्ठावान वेगळं सांगायला पाहिजे, गद्दारांना गाडणारे। तुम्हाला काय वाटतं, यांना मोह दाखवला नसेल, यांना खोक्याचं आमिष दाखवलं नसेल, पण याला निष्ठा म्हणतात। निष्ठा कधी विकली जात नाही, अजिबात नाही, आणि तुम्ही निष्ठावान आहात। आणि मगाशी जे पवार साहेब म्हणाले की सत्यजित सत्यमेव जयते, त्याच्यामुळे सत्यजित आपला जिंकलाच पाहिजे। आणि तुम्हाला खरं म्हणजे मी तुमची माफी मागितली पाहिजे आणि मागतोच, कारण गेल्या वेळेला मीच आलो होतो आणि उभा केला होता। मला वाटलं आता नावाप्रमाणे असेल, पण एवढं धैर्य हरणारा माणूस मी नव्हता पाहिला। पण गद्दारी झाले ती केवळ माझ्याशी नाही, गद्दारी डबल गद्दारी झाले, कारण हा तर खोकेबाज निघालाच,
पण ज्या मोदी सरकारसाठी मोदींसाठी आपण मतं मागितली होती, मी मागितली होती, म्हणून मी माफी मागतोय. कारण त्या मोदी सरकारने महाराष्ट्राशी द्रोह केलेला आहे, गद्दारी केलेली आहे. आणि हे तिघही जण इकडे बसलेत माझ्यासोबत. विधानसभेमध्ये त्यांचा पराभव केला गेला. आणि कोणी केला हे मी मुद्दामून बातमी घेऊन आलोय. हे भाजपचे जे एक नगरसेवक होते कोल्हापूरचे, काय त्यांचं नाव, RD पाटील, त्याने आरडाओरडी केली आता. आणि नाव कोणाचं घेतलंय, आहे ना लक्षात? म्हणजे हे नुसते खोकेबाज नाही आहेत, हे भाजपवाले एवढे नालायक आहेत. अरे जेव्हा तुमच्यासाठी आम्ही मतं मागत होतो, मी अनेकदा बोललोय आणि ते खरं आहे की संपूर्ण देशात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष कोणी त्यांना जवळ घ्यायला तयार नव्हते. पण शिवसेनेने तुम्हाला खांद्यावरती बसून महाराष्ट्र दाखवला, नाही तर तुम्हाला खांदा द्यायला आज माणूस महाराष्ट्रात दिसला नसता. पण तुमची निवडणूक असल्यानंतर तुम्ही माझ्या शिवसैनिकांचा वापर करून घेतलात. आणि माझी निवडणूक असल्यानंतर, शिवसैनिकांची निवडणूक असल्यानंतर हे पाडापाडीचे धंदे केले. याचा मी सूड घ्यायला आलेलो आहे. मी सूड घेणार, तुम्ही सुद्धा सूड घेतला पाहिजे. तुम्ही तुमचं सगळं सोनं करून घेतलं असं तुम्हाला वाटलं असेल, पण संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय. आणि जसा तो धृतराष्ट्र होता की कौरव काय करतात त्यांना कळत नव्हतं, तसा हा धृतराष्ट्र नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि तो कौरवांच्या बाजूला राहणार नाही, तो सत्याच्या बाजूलाच राहणार आहे. आज सगळीकडे जे मोदी फिरतायत, नकली सेना, नकली सेना, ही बघा ना काय ती सेना, कुठे कुठे जाल तिकडे सेना दिसते. पण हे ते जे बोलतायत, हेच तर त्यांचं उद्दिष्ट आहे, हेच तर त्यांचं उद्दिष्ट आहे. तुम्ही मला सांगा की सर्वोच्च न्यायालयाने इथल्या या लवादाचं कानफट फोडलेलं आहे. अगदी मला गादीवरून खाली खेचलं, स्वतः बसले उडी मारून. त्यांची सगळी पोरं टोरं चालतात, कोण मंत्री होतंय, कोण आमदार होतंय. पण शिवसेना प्रमुखांचा पुत्र बसला, तू नाही बसायचं, तू खाली वास, म्हणून ज्या घराण्याने सगळं काही यांना दिलं त्याला तुम्ही खाली खेचलात. गद्दारी तर केलीच. पण सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं की हे गद्दार आहेतच, पण या गद्दारांचे बाप जे दोघ जण दिल्लीत बसलेत ते सुद्धा महाराष्ट्राचे गद्दार आहेत. कारण सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे त्यांनी सांगितलं की इथल्या राज्यपालांनी चुकीचं काम केलेलं आहे. मी राज्यपाल त्यांना कधी मानलंच नाही, मी त्यांना कोश्यारी म्हणूनच म्हणतो, कारण राज्यपालांचा मी अपमान करू इच्छित नाही, ते घटनात्मक पद आहे. पण घटनात्मक पद म्हटल्यानंतर त्या पदाचा अपमान होऊ न देणं हे त्या खुर्चीवरती बसलेल्या माणसाने सुद्धा बघायला पाहिजे होतं. पण जसा दिल्लीवरनं त्यांच्या मालकाने यांना फोन करून सांगितलं त्याप्रमाणे तो कोश्यारी वागले. ते आपलं सरकार बरखास्त करण्यासाठी त्यांनी विधानसभेचं अधिवेशन बोलवलं. मग कोर्टामध्ये आपण गेलो, मग लवाद नेमला गेला. लवाद यांचा कोण, चमचाच, तो नार्वेकर. आणि कोर्टाने सांगितलं की विधानसभेच्या लोकप्रतिनिधींच्या संख्येवरनं पक्ष कोणाचा ठरवता येत नाही. हा बघा माझा पक्ष माझ्या समोर बसलेला आहे. अजूनही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाही. निवडणूक आयोग ह्यांचा घरगडी, लवाद ह्यांचा घरगडी. त्यांनी जे सांगितलं त्याच्याप्रमाणे त्यांनी निकाल देऊन टाकला. पण जेव्हा आता काही काळ असलेले पंतप्रधान मोदी म्हणतात की नकली सेना आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयावरती मोदी दडपण आणतात, दबाव आणतात, असा माझा जाहीर आरोप आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल द्यायला पाहिजे हे मोदी सांगणार असतील तर हुकुमशाही म्हणतात ती यालाच म्हणतात. आणि सर्वोच्च न्यायालयाने मी जाहीर विनंती करतोय की तुम्ही अजून निकाल दिलेला नाहीत, तुम्ही वेळोवेळी हे कसं चुकलेलं आहे हे सांगितलेलं आहे. असं असून सुद्धा जेव्हा पंतप्रधान पदावरती बसलेला दुर्दैवाने एक माणूस
माझ्या पक्षाला नकली सेना म्हणतो म्हणजे हा तुमच्यावरती दडपण आणतोय, दबाव आणतोय. तुम्ही या महाशयाना वेळेत आवरा. हे दबाव आणण्याचं राजकारण आहे. मधल्या काळामध्ये न्याय व्यवस्थाही हातात घेत होते किरण रिजिजू होते तेव्हा. आणि मला अभिमान आहे की बाकी कोणी किती विकले गेले असतील तरी सर्वोच्च न्यायालय अजून विकलं गेलेलं नाही, ते यांचा गुलाम झालेला नाही, याच्याबद्दल मला अभिमान आहे. न्यायमूर्तींवरती तुम्ही दडपण आणायला लागलात. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे पक्ष कोणाचा हे ठरवायला लागलात. अहो, जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली 1966 साली, तुम्हाला काय माहिती आहे मोदीजी, आज 1 मे आहे. त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये माझे आजोबा हे अग्रणी होते. प्रबोधनकार ठाकरे, संपूर्ण आमचं घराणं, आमच्या पिढ्या या महाराष्ट्राशी समरस झालेल्या आहेत. आणि ही जनता इकडे जमते. आज तुम्ही माझा पक्ष काढलात, माझं चिन्ह काढून टाकलं, तरी सुद्धा मी जातोय तिथे महाराष्ट्रात कानाकोपऱ्यामध्ये माझ्यावरती प्रेम करणारी लाखो करोडो लोक अजून आहेत, आजही आहेत. हे माझं कर्तृत्व नाहीये, ही माझ्या वाडवडिलांची पुण्याई आहे. त्यांनी माझ्यावरती जे संस्कार केले आणि त्यांनी जे तुमच्यासाठी सगळं काम केलंय, म्हणून आज उद्धव ठाकरे याला किंमत नाहीये. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना किंमत आहे. आणि ती जी संपूर्ण जी काय वाटचाल मी सांगितलं ना, मोरारजी देसाई तुमच्याच गुजरातमधला, त्यांनी मराठी माणसांवरती अमानुष गोळीबार केला होता आणि पोलिसांना आदेश दिले होते गोळ्या माणसांना ठार मारण्यासाठी वापरा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या आजोबांकडनं ऐकलेल्या आहेत, त्या पुस्तकामध्ये पण आहेत. एवढे अत्याचार तेव्हा करत होतं हे मोरारजी देसाईचं सरकार. मुंबईमध्ये लालबाग परळचा तो कामगार वस्तीचा पूर्ण परिसर अख्खा महाराष्ट्रच पेटला होता. पण जसं आता त्या उत्तरेतल्या शेतकऱ्यांवरती ड्रोनमधून अश्रुधुरांचे गोळे सोडले, तसे मोरारजीचे नरराक्षस पोलीस त्या लालबाग परळच्या चाळींवरती जाऊन खिडक्यातनं अश्रुधुराच्या नळकांड्या आतमध्ये मारायचे. मग चाळीतल्या खोल्या ते किती 10 बाय 10, त्याच्यामध्ये अनेक महिला, काही महिलांची तानी बाळं, कोणाचं 1.25 महिन्याचं, कोणाचं वर्षाचं, ते गुदमरायला लागले. आणि गुदमरायला लागल्यानंतर महिला रणरागिणीसारख्या पोलिसांसमोर बाहेर आल्या आणि सांगितलं, असे नामर्दासारख्या काय गोळ्या घालता, आम्ही समोर आलोय, मारा गोळी आमच्यावर, आम्ही मरू पण मुंबई घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अशा एका द्वेषाने आणि चिडीतनंही मुंबई घेतली आपण. आणि ती मुंबई हे 2 ढोकळेबाज तिचं महत्व मारायला निघाले. महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योग धंदे कुठे गेले सगळे? वेदांता फॉक्सकॉन गुजरातमध्ये, बल्क ड्रग पार्क गुजरातमध्ये, मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरातमध्ये, टाटा एअरबस गुजरातमध्ये, सगळे गद्दार गुजरातमध्ये. बरं, आणखीन एक उद्योग येतोय टेस्लाचा. टेस्ला, पण त्या माणसाला तो हुशार आहे माणूस, एलॉन मस्क. कारण त्याला माहिती आहे की आत्ता जर तो आला असता तर त्याला पण गुजरातमध्ये नेला असता. कारण मुंबईचा हिरे व्यापार हा गुजरातला घेऊन गेले. मुंबईमध्ये होणारं वित्तीय केंद्र ते गुजरातला घेऊन गेले. आणि जिकडे आपण ते वित्तीय केंद्र करणार होतो तिकडे बुलेट ट्रेन आपल्या माथी मारली. पण तो मस्क बाबा खरंच हुशार आहे, कारण त्याला गुजरातला जायचं नाहीये. आणि त्याला कळलं की आता देशामध्ये सरकार बदलतंय, यांचं या दळभद्रांचं सरकार परत महाराष्ट्रात काय देशात येत नाहीये, इंडिया आघाडीचं सरकार येत आहे. आणि म्हणून त्यांनी भेट जो घेणार होते इकडे येऊन, ती भेट त्यांनी पुढे ढकलली, चीनमध्ये जाऊन बसलेत. हे आता जगभर झालेलं आहे की देशातलं सरकार बदलतंय, देशामध्ये लोकशाही पुन्हा येते, हे जगभर झालेलं आहे. आणि मोदीजींना मी सांगतोय की मोदीजी, तुमच्या जर का आता फालतू गप्पा झाल्या असतील ना, फालतू गप्पा कोणत्या? कारण हे मोदी सरकार नाहीये, हे गजनी सरकार आहे. हे गजनी सरकार आहे. कारण त्यांना काल काय बोलले ते आज आठवत नाही. 14 साली काय बोलले होते ते 19ला आठवत नाही. 19ला काय बोलले ते 24ला आठवत नाही. उद्या तर लोक तुम्हाला विसरून जातील, तुम्हालाच लोक विसरतील. जा काळाच्या पडद्याआड, विस्मृतीच्या पडद्याआड. कारण महत्वाचे जे विषय होते फालतू, जे आता IPL चालू आहे,
मग आपण बघत बसतो वाईड बॉल टाकलाय का, नो बॉल टाकलाय का. हे क्रिकेटमध्ये होतं, पण मोदींचं आता राजकारणात होतंय. वाईड बॉल काय टाकतायत, नो बॉल काय टाकतायत, हिट विकेट काय होते. अगदी फुटबॉलच्या मॅचमध्ये जसं होतं ना सेल्फ गोल, तसे मोदी सेल्फ गोल मारतायत. कारण आधी ते म्हणाले काय की 400 पार, 400 पार म्हणाल्यानंतर तुम्ही काय बोललात, तडीपार. मग घराणेशाही काढली. मी उभा राहिलो त्यांच्यासमोर, होय मी घराणेशाहीचा वारस आहे, मी माझ्या 7 पिढ्या दाखवतो, मोदीजी तुम्ही तुमच्या 7 पिढ्या दाखवा. आणि मग घराणेशाहीमध्ये तुमच्या मित्राचा अमित शहाचा जय शाह कसा त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष होतो ते आम्हाला सांगा. पण आता त्यांनी काय काढलं, भटकती आत्मा. आणखीन काय, मग कोणी काय खायचं, कोण मांस खातं, कोण मटण खातं. 1 मे आहे आपल्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र दिन. आणि हा महाराष्ट्र दिन नुसता काहीतरी एक दिवस सापडत नव्हता म्हणून नाही केलेला, तर संयुक्त महाराष्ट्रासाठी जो संपूर्ण महाराष्ट्राने लढा दिला, रक्त सांडलं, हुतात्मे दिले, त्या संघर्षाची यशोगाथा सांगणारा आजचा हा दिवस आहे. म्हणून सर्वप्रथम मी त्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करतोय. काल मध्यरात्री जाऊन हुतात्म्यांना मी वंदन केलं आणि त्यांच्या चरणी मी शपथ घेतले. ही शपथ तुम्ही घेणार आहात की नाही हा तुमचा प्रश्न आहे. याचं कारण असं की त्यावेळेला सुद्धा जे हुतात्मे झाले, 105 हा आकडा कागदोपत्री आहे, पण त्यावेळेला ज्या एक परदेशी पत्रकार आल्या होत्या, ताया झिंकीन, त्या महिलेनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे की त्या जेव्हा रुग्णालयात गेल्या होत्या बघायला, तेव्हा त्यांच्यासमोर जवळपास 200-250 मृतदेह पडलेले होते. आणि महाराष्ट्राबद्दलचा आकस हा त्याही वेळेला दिसला होता. मोरारजी देसाई कुठून आले होते, त्यांनी गोळीबाराचे आदेश दिले होते आणि पोलिसांना सांगितलं होतं की माणसांना मारण्यासाठी गोळ्यांचा वापर करा. मराठी माणसं मेली तरी चालतील, पण गोळी वाया जाता कामा नये. हा आकस तेव्हापासूनच आहे. अगदी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, इंग्रजांची वखार. आता सुरतेचे 2 जण महाराष्ट्र लुटतायत. आणि मी शपथ घेतलेली आहे की माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राला जे लुटतायत त्या लुटारूंचा सुपडा साफ केल्याशिवाय मी राहणार नाही. महाराष्ट्राला जे लुबाडतायत, महाराष्ट्राला जे ओरबाडतायत, मग ते कोणी असो, त्यांना नेस्त नाबूद केल्याशिवाय मी राहणार नाही. मी शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहे. आणि ही शपथ तुम्ही सुद्धा घ्यायला पाहिजे. आपल्या डोळ्यात देखत महाराष्ट्राची विल्हेवाट लावतायत आणि तरी सुद्धा मतं मागायला निर्लज्जपणाने हे वखवकलेले आत्मे महाराष्ट्रामध्ये फिरू कसे शकतात. आज भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना मी तर धन्यवाद देतोच. इकडे सुद्धा जे कोणी सगळे शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आले असतील त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय नक्कीच. कारण या कठीण प्रसंगामध्ये तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात. विशेष म्हणजे सत्यजित, सुजित, उल्हासदादा, तुम्हाला मी खास धन्यवाद देतोय. तुम्हाला खास धन्यवाद देतोय कारण हे तुमच्यासाठी अक्षरशः मरमर मरणारे शिवसैनिक, निष्ठावान, अरे निष्ठावान वेगळं सांगायला पाहिजे, गद्दारांना गाडणारे. तुम्हाला काय वाटतं, यांना मोह दाखवला नसेल, यांना खोक्याचं आमिष दाखवलं नसेल, पण याला निष्ठा म्हणतात. निष्ठा कधी विकली जात नाही, अजिबात नाही. आणि तुम्ही निष्ठावान आहात. आणि मगाशी जे पवार साहेब म्हणाले की सत्यजित सत्यमेव जयते,
त्याच्यामुळे सत्यजित आपला जिंकलाच पाहिजे. आणि तुम्हाला खरं म्हणजे मी तुमची माफी मागितली पाहिजे आणि मागतोच. कारण गेल्या वेळेला मीच आलो होतो आणि उभा केला होता. मला वाटलं आता नावाप्रमाणे असेल, पण एवढं धैर्य हरणारा माणूस मी नव्हता पाहिला. पण गद्दारी झाले ती केवळ माझ्याशी नाही, गद्दारी डबल गद्दारी झाले. कारण हा तर खोकेबाज निघालाच. पण ज्या मोदी सरकारसाठी मोदींसाठी आपण मतं मागितली होती, मी मागितली होती, म्हणून मी माफी मागतोय. कारण त्या मोदी सरकारने महाराष्ट्राशी द्रोह केलेला आहे, गद्दारी केलेली आहे. आणि हे तिघही जण इकडे बसलेत माझ्यासोबत. विधानसभेमध्ये त्यांचा पराभव केला गेला. आणि कोणी केला हे मी मुद्दामून बातमी घेऊन आलोय. हे भाजपचे जे एक नगरसेवक होते कोल्हापूरचे, काय त्यांचं नाव, RD पाटील, त्याने आरडाओरडी केली आता. आणि नाव कोणाचं घेतलंय, आहे ना लक्षात? म्हणजे हे नुसते खोकेबाज नाही आहेत, हे भाजपवाले एवढे नालायक आहेत. अरे जेव्हा तुमच्यासाठी आम्ही मतं मागत होतो, मी अनेकदा बोललोय आणि ते खरं आहे की संपूर्ण देशात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष कोणी त्यांना जवळ घ्यायला तयार नव्हते. पण शिवसेनेने तुम्हाला खांद्यावरती बसून महाराष्ट्र दाखवला, नाही तर तुम्हाला खांदा द्यायला आज माणूस महाराष्ट्रात दिसला नसता. पण तुमची निवडणूक असल्यानंतर तुम्ही माझ्या शिवसैनिकांचा वापर करून घेतलात. आणि माझी निवडणूक असल्यानंतर, शिवसैनिकांची निवडणूक असल्यानंतर हे पाडापाडीचे धंदे केले. याचा मी सूड घ्यायला आलेलो आहे. मी सूड घेणार, तुम्ही सुद्धा सूड घेतला पाहिजे. तुम्ही तुमचं सगळं सोनं करून घेतलं असं तुम्हाला वाटलं असेल, पण संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय. आणि जसा तो धृतराष्ट्र होता की कौरव काय करतात त्यांना कळत नव्हतं, तसा हा धृतराष्ट्र नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि तो कौरवांच्या बाजूला राहणार नाही, तो सत्याच्या बाजूलाच राहणार आहे. आज सगळीकडे जे मोदी फिरतायत, नकली सेना नकली सेना, ही बघा ना काय ती सेना, कुठे कुठे जाल तिकडे सेना दिसते. पण हे ते जे बोलतायत हेच तर त्यांचं उद्दिष्ट आहे, हेच तर त्यांचं उद्दिष्ट आहे. तुम्ही मला सांगा की सर्वोच्च न्यायालयाने इथल्या या लवादाचं कानपट फोडलेलं आहे. अगदी मला गादीवरून खाली खेचलं, स्वतः बसले उडी मारून. त्यांची सगळी पोरं टोरं चालतात, कोण मंत्री होतंय, कोण आमदार होतंय. पण शिवसेना प्रमुखांचा पुत्र बसला, तू नाही बसायचं, तू खाली वास, म्हणून ज्या घराण्याने सगळं काही यांना दिलं त्याला तुम्ही खाली खेचलात. गद्दारी तर केलीच. पण सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं की हे गद्दार आहेतच, पण या गद्दारांचे बाप जे दोघ जण दिल्लीत बसलेत ते सुद्धा महाराष्ट्राचे गद्दार आहेत. कारण सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे त्यांनी सांगितलं की इथल्या राज्यपालांनी चुकीचं काम केलेलं आहे. मी राज्यपाल त्यांना कधी मानलंच नाही, मी त्यांना कोश्यारी म्हणूनच म्हणतो, कारण राज्यपालांचा मी अपमान करू इच्छित नाही, ते घटनात्मक पद आहे. पण घटनात्मक पद म्हटल्यानंतर त्या पदाचा अपमान होऊ न देणं हे त्या खुर्चीवरती बसलेल्या माणसाने सुद्धा बघायला पाहिजे होतं. पण जसा दिल्लीवरनं त्यांच्या मालकाने यांना फोन करून सांगितलं त्याप्रमाणे तो कोश्यारी वागले. ते आपलं सरकार बरखास्त करण्यासाठी त्यांनी विधानसभेचं अधिवेशन बोलवलं. मग कोर्टामध्ये आपण गेलो, मग लवाद नेमला गेला. लवाद यांचा कोण, चमचाच तो नार्वेकर. आणि कोर्टाने सांगितलं की विधानसभेच्या लोकप्रतिनिधींच्या संख्येवरनं पक्ष कोणाचा ठरवता येत नाही. हा बघा माझा पक्ष माझ्या समोर बसलेला आहे. अजूनही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाही
निवडणूक आयोग ह्यांचा घरगडी, लवाद ह्यांचा घरगडी, त्यांनी जे सांगितलं त्याच्याप्रमाणे त्यांनी निकाल देऊन टाकला. पण जेव्हा आता काही काळ असलेले पंतप्रधान मोदी म्हणतात की नकली सेना आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयावरती मोदी दडपण आणतात, दबाव आणतात, असा माझा जाहीर आरोप आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल द्यायला पाहिजे हे मोदी सांगणार असतील तर हुकुमशाही म्हणतात ती यालाच म्हणतात. आणि सर्वोच्च न्यायालयाने मी जाहीर विनंती करतोय की तुम्ही अजून निकाल दिलेला नाहीत, तुम्ही वेळोवेळी हे कसं चुकलेलं आहे हे सांगितलेलं आहे. असं असून सुद्धा जेव्हा पंतप्रधान पदावरती बसलेला दुर्दैवाने एक माणूस माझ्या पक्षाला नकली सेना म्हणतो, म्हणजे हा तुमच्यावरती दडपण आणतोय, दबाव आणतोय. तुम्ही या महाशना वेळेत आवरा. हे दबाव आणण्याचं राजकारण आहे. मधल्या काळामध्ये न्याय व्यवस्था हातात घेत होते, किरण रिजिजू होते तेव्हा. आणि मला अभिमान आहे की बाकी कोणी किती विकले गेले असतील तरी सर्वोच्च न्यायालय अजून विकलं गेलेलं नाही, ते यांचा गुलाम झालेला नाही, याच्याबद्दल मला अभिमान आहे. न्यायमूर्तींवरती तुम्ही दडपण आणायला लागलात. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे पक्ष कोणाचा हे ठरवायला लागलात. अहो, जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली 1966 साली, तुम्हाला काय माहिती आहे मोदीजी, आज 1 मे आहे. त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये माझे आजोबा हे अग्रणी होते. प्रबोधनकार ठाकरे, संपूर्ण आमचं घराणं, आमच्या पिढ्या या महाराष्ट्राशी समरस झालेल्या आहेत. आणि ही जनता इकडे जमते. आज तुम्ही माझा पक्ष काढलात, माझं चिन्ह काढून टाकलं, तरी सुद्धा मी जातोय तिथे महाराष्ट्रात कानाकोपऱ्यामध्ये माझ्यावरती प्रेम करणारी लाखो करोडो लोक अजून आहेत, आजही आहेत. हे माझं कर्तृत्व नाहीये, ही माझ्या वाडवडिलांची पुण्याई आहे. त्यांनी माझ्यावरती जे संस्कार केले आणि त्यांनी जे तुमच्यासाठी सगळं काम केलंय, म्हणून आज उद्धव ठाकरे याला किंमत नाहीये. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना किंमत आहे. आणि ती जी संपूर्ण जी काय वाटचाल मी सांगितलं ना, मोरारजी देसाई तुमच्याच गुजरात मधला, त्यांनी मराठी माणसांवरती अमानुष गोळीबार केला होता आणि पोलिसांना आदेश दिले होते गोळ्या माणसांना ठार मारण्यासाठी वापरा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या आजोबांकडनं ऐकलेल्या आहेत, त्या पुस्तकामध्ये पण आहेत. एवढे अत्याचार तेव्हा करत होतं हे मोरारजी देसाईचं सरकार. मुंबईमध्ये लालबाग परळचा तो कामगार वस्तीचा पूर्ण परिसर अख्खा महाराष्ट्रच पेटला होता. पण जसं आता त्या उत्तरेतल्या शेतकऱ्यांवरती ड्रोन मधून अश्रुधुरांचे गोळे सोडले, तसे मोरारजीचे नरराक्षस पोलीस त्या लालबाग परळच्या चाळींवरती जाऊन खिडक्यातनं अश्रुधुराच्या नळकांड्या आतमध्ये मारायचे. मग एक चाळीतल्या खोल्या ते किती 10 बाय 10, त्याच्यामध्ये अनेक महिला, काही महिलांची तानी बाळ, कोणाचं 1.25 महिन्याचं, कोणाचं वर्षाचं, ते गुदमरायला लागले. आणि गुदमरायला लागल्यानंतर महिला रणरागिणीसारख्या पोलिसांसमोर बाहेर आल्या आणि सांगितलं, असे नामर्दासारख्या काय गोळ्या घालता, आम्ही समोर आलोय, मारा गोळी आमच्यावर, आम्ही मरू पण मुंबई घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अशा एका त्वेषाने आणि चिडीत नाही मुंबई घेतली आपण. आणि ती मुंबई हे 2 ढोकळेबाज तिचं महत्व मारायला निघाले. महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योग धंदे कुठे गेले सगळे? वेदांता फॉक्सकॉन गुजरातमध्ये, बल्क ड्रग पार्क गुजरातमध्ये, मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरातमध्ये, टाटा एअरबस गुजरातमध्ये, सगळे गद्दार गुजरातमध्ये. बरं, आणखीन एक उद्योग येतोय टेस्लाचा, टेस्ला. पण त्या माणसाला, तो हुशार माणूस एलॉन मस्क, कारण त्याला माहिती आहे की आत्ता जर तो आला असता तर त्याला पण गुजरातमध्ये नेला असता. कारण मुंबईचा हिरे व्यापार हा गुजरातला घेऊन गेले, मुंबईमध्ये होणारं वित्तीय केंद्र ते गुजरातला घेऊन गेले. आणि जिकडे आपण ते वित्तीय केंद्र करणार होतो तिकडे बुलेट ट्रेन आपल्या माथी मारली. पण तो मस्त बाबा खरंच हुशार आहे, कारण त्याला गुजरातला जायचं नाहीये. आणि त्याला कळलं की आता देशामध्ये सरकार बदलतंय, यांचं या दळभद्रांचं सरकार परत महाराष्ट्रात काय देशात येत नाहीये, इंडिया आघाडीचं सरकार येत आहे. आणि म्हणून त्यांनी भेट जो घेणार होते इकडे येऊन, ती भेट त्यांनी पुढे ढकलली, चीनमध्ये जाऊन बसलेत.
हे आता जगभर झालेलं आहे की देशातलं सरकार बदलतंय, देशामध्ये लोकशाही पुन्हा येते आहे, हे जगभर झालेलं आहे. आणि मोदीजींना मी सांगतोय की मोदीजी, तुमच्या जर का आता फालतू गप्पा झाल्या असतील ना, फालतू गप्पा कोणत्या? कारण हे मोदी सरकार नाहीये, हे गजनी सरकार आहे. हे गजनी सरकार आहे. कारण त्यांना काल काय बोलले ते आज आठवत नाही. 14 साली काय बोलले होते ते 19ला आठवत नाही. 19ला काय बोलले ते 24ला आठवत नाही. उद्या तर लोक तुम्हाला विसरून जातील, तुम्हालाच लोक विसरतील. जा काळाच्या पडद्याआड, विस्मृतीच्या पडद्याआड. कारण महत्वाचे जे विषय होते, फालतू जे आता IPL चालू आहे, मग आपण बघत बसतो वाईड बॉल टाकलाय का, नो बॉल टाकलाय का. हे क्रिकेटमध्ये होतं, पण मोदींचं आता राजकारणात होतंय. वाईड बॉल काय टाकतायत, नो बॉल काय टाकतायत, हिट विकेट काय होते. अगदी फुटबॉलच्या मॅच मध्ये जसं होतं ना सेल्फ गोल, तसं मोदी सेल्फ गोल मारतायत. कारण आधी ते म्हणाले काय की 400 पार, 400 पार म्हणाल्यानंतर तुम्ही काय बोललात, तडीपार. मग घराणेशाही काढली. मी उभा राहिलो त्यांच्यासमोर, होय मी घराणेशाहीचा वारस आहे, मी माझ्या 7 पिढ्या दाखवतो, मोदीजी तुम्ही तुमच्या 7 पिढ्या दाखवा. आणि मग घराणेशाहीमध्ये तुमच्या मित्राचा अमित शहाचा जय शहा कसा त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष होतो ते आम्हाला सांगा. पण आता त्यांनी काय काढलं, भटकती आत्मा. आणखीन काय, मग कोणी काय खायचं, कोण मांस खातं, कोण मटण खातं. शेतकऱ्यांसाठी कोणी लढत असेल, अरे शेतकऱ्यांसाठी मी स्वतः लढतोय, तुम्ही लढण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचं वचन मी देतोय. शेतकऱ्यांना कर्जमुक्त मी केलं होतं आणि पुन्हा सत्ता आली तर परत करून दाखवेन. शेतकऱ्यांची जबाबदारी मी घेतोय. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मतांची विभागणी होऊ देऊ नका. हुकुमशाही विरोधातल्या मतांची विभागणी होऊ देऊ नका. आणि गद्दाराला तर एक सुद्धा मत देऊ नका. इकडनं फक्त आणि फक्त आपला सत्यजित आवाज प्रचंड बहुमताने त्याला विजयी करा आणि आपल्या हक्काचा खासदार पुन्हा एकदा लोकसभेत पाठवा.